घरीच दही लावलेलं आहे. किती छान दही लागलेलं आहे पहा. पुढे पण तुम्हाला पाहायला भेटेल की हे कशा पद्धतीने लागले ते. काय बघायलाय? हा, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. इथं पीठ मळून घेतलेलं आहे आणि इथं काय करत आहे सांगू का? इथं बेसन घेतले, चटणी टाकलेली आहे, कोथिंबीर, जिरे, ओवा, हळद, बेकिंग सोडा थोडासा टाकलेला आहे आणि गरम मसाला 1 चमचा, मीठ पण टाकलेलं आहे. तर अशी प्लेनच बेसनची पोळी मी बनवणार आहे. मुलांना ते प्लेनच आवडते, कांदा टोमॅटो घातलेली त्यांना आवडत नाही. तर आता हे पीठ छान भिजवून चपाती होईपर्यंत हे ठेवायचं आणि नंतर मग त्याचं बेसनची पोळी करायची. अशा पद्धतीने पीठ भिजवलेलं आहे. आता ते झाकून मी ठेवते बाजूला आणि चपात्या वगैरे करून घेते आणि नंतर बेसन पोळी करताना दाखवते. तर चपातीचं पीठ छान असं भिजलेलं पण आहे आणि मी वेगवेगळ्या पद्धतीनं थोड्या थोड्या चपात्या कधी कधी करत असते. तर आज कशा पद्धतीनं मी चपाती करणार आहे ते तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करते. जुन्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे मी किती प्रकारे चपात्या वगैरे करते ते. तर आज म्हटलं चला आज आपण अशा पद्धतीनं करूया, कारण की मुलं पण घरात होती आणि पटकन स्वयंपाक झाला की मुलांना पण जेवायला लवकर देता येतं. मग त्यासाठी म्हटलं अशा पद्धतीनं मी चपात्या करून घेत आहे. अशा चपात्या पण खूप छान होतात, पण मला शक्यतो जास्त आहे ना त्या घडीच्या चपात्या पटपट पटपट होतात असं वाटते. पण चला म्हटलं आज काहीतरी वेगळं. आणि त्यात मुलांनी पण आज बघा मध्येच काय काय करायला लावलेलं आहे ते व्हिडिओमध्ये बघा, तुम्हालाही आवडेल आणि व्हिडिओ छान आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा अशा पद्धतीनं केली ना तरी पण चपाती खूप छान अशी फुगते. तर प्रत्येकाला जशी सवय असते तशा पद्धतीनं तुम्ही करा आणि अशा पद्धतीनं पण करून बघा, खूप छान होतात चपात्या. लेअरमध्ये असतात ना त्या शक्यतो सगळ्यांना जास्त आवडतात. आणि असं मग मुलं घरी वगैरे असली आणि कोण पाहुणे वगैरे येणार असले तर पटपट असं अशा पद्धतीने चपात्या करते मी. जरा बर्फ आहे ना अजून यात, बर्फ होता. तर बघा मुलांना अशा पद्धतीने ना पाहिजे झाले खायला काहीतरी चमचमीत. तर ही आहे शेंगदाण्याची चटणी जी की मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. आता त्याच्यामध्ये हे जाणार आहे चीज. तर असं काही सारखं सारखं करत नाही आम्ही घरी चीजचं, होय का नाही चैतन्य? लय पातळ नसते ना, असं थोडंसं काय म्हणजे आतलं ते जास्त झालं सारं ना तेवढं पाहिजे. सध्यानं मोबाईलचा आवाज मोठा सोडलेला आहे त्यामुळे तुम्हाला इथं मोबाईलचाही खूप आवाज येईल, तो इग्नोर करा. सारखं असते. आपण पराठे केला दाखवला नाही कुठला रे? पहिला पराठा केला ना दाखवला होता की नाही वाटतं. बटाट्याचा दाखवला होता, कोबीचा दाखवला होता, एकदा मंचुरी दाखवला. मामी भारी करते चांगलं. काय मामी केलं तर चांगलं जास्त नाव लक्षात केलं मम्मीचं काय नव्हतं का काय तर बोलते ती गायत्री. असा पराठा झालेला आहे. आता आपण टाकूया तव्यात, दाखव तव्याकडं. थोडा गॅस आपण मोठा करूया. तर हा पहिला कोण खाणार आहे? मी. आता दुसरा असा तयार करून घेते बघा, आपण पुरणाच्या पोळीला कसं भरतोय ना तसं.
तेल लावायचं नाही त्याला. लावायचं तेल तूप काय पण लावायचं. आता मी तेल लावणार आहे खरं. तूप खाली मी काढलं नाही आहे बरणीतलं. मोबाईल चैतन्याच्या हातात आहे, त्यामुळे मग मी तुम्हाला अशा पद्धतीनं दाखवत आहे. असा मी गोळा केलेला आहे याचा. वा छान आहे. उडते अंगावर उडले. आता खाणार आहे का जेवताना? जेवताना खाऊ. नाही, गरम गरम छान लागते. गरम गरम खाऊ. एक होते एक घाल मी दोन खाते. आणि दुसरा पण अर्धा अर्धा घ्या. पप्पांना पण द्या थोडंसं. दुसरा पिकाल तुला नाही, यातलं पण द्या की कसं झालंय कळते. मी तुम्हाला कट करून देतो. कसं कट करते आपल्याला? चाकू न करायचा. चाकू आहेत की आपल्याकडे? आता छान असा हा भाजून झालेला आहे. आता मी कट करून दाखवते. हे चाकू मी कुठून घेतले तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन. चाकू मात्र खूप छान आहेत. तर बघा किती छान झालेलं आहे. पिझ्झा नाही. जर आपण चीज कमी वापरले, जास्त नाही वापरलं. मी मुलांना जास्त चीज वगैरे असं काही जास्त देत नाही. ते मोजरेला चीज असलं ना तर त्या अशा रेषा दिसतात. आता हे आपलं असलं क्यूबमधलं होतं ना. किती सुंदर झालेलं आहे. आपण या पराठाला काय नाव देऊया बरं? शेंग चटणी चीज पराठा. तर या खायला मस्त मस्त काहीतरी नवीन, युनिक, वेगळं. पूर्वा सांगते आज पहिल्यांदा. अरे सांगा की काहीतरी. छान झालं चैतन्य. भारी झालं. भारी झालं. चीज व्यवस्थित लागते का? चैतन्याला आमच्या असल्या चमचमीत फुमचमीत खायला लय आवडते. पूर्वाला आवडत नाही असलं काय, आहे ना का? काय? हां होय. काय होय सांग की. तुझ्या हातचं आवडतंय फक्त, बाकी काही नाही. ही पण कट करून घेतलेली आहे. ही पण तशी छान झालेली आहे. इथं चीज आहे चिकटलेलं. आणि एक छोटी जाड करून बघावं म्हटलं त्यात किती चीज दिसते. तर ही छान फुगलेली आहे. आता ही काढून घेऊया पुन्हा पोळपोटावर. बघा घरी मुलं असली ना काहीतरी असं उद्योग चालू असतात आमचे, है ना? आणि आमची पूर्वा नुसतं हसत असते. पप्पा तुम्हाला पण द्यायचं. हे जास्तच गरम आहे. तर अशा पद्धतीनं आवडला का तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. चपात्या वगैरे बनवून झाल्या. आता त्याच तव्यामध्ये मी तेल टाकत आहे. ह्या तव्यामध्ये आहे ना मी पहिल्यांदा अशा बेसनच्या पोळ्या करून बघत आहे. तर तुम्ही पण बघा की कशा प्रकारे ह्या तव्यामध्ये बेसनची पोळी होते. तर ह्या बेसनच्या पोळ्या झाल्यानंतर असं वाटलं की नाही ह्याच्यामध्ये आंबोळ्या पण होऊ शकतील, पण रिस्क घ्यावी का नको असं जरा डोक्यात विचार पण चाललेला होता. तर बघा मी चमच्यानं न टाकता डायरेक्टच पातेल्यानं अशा पद्धतीनं ओतून घेतलेलं आहे. आणि खूप छान असा हे आहे ना बेसनची पोळी निघालेली आहे, जाळीदार वगैरे. बघा की किती छान अशी ही झालेली आहे. अशा पद्धतीनं मग मी सगळ्या बेसनच्या पोळ्या करून घेते. आणि इथं पाहू शकताय की मी लावलेलं जे दही होतं त्याचे किती छान असे वडे असे पडत आहेत. म्हणजे पाणी वगैरे जास्त काहीच नाही झालं. कशा पद्धतीनं लावते ते मी तुम्हाला नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवीन. तर हा 1 ग्लास एवढं दही लावलेलं होतं ते सगळं मिक्सरच्या भांड्यात काढलं. त्याच्यामध्ये थंड असं पाणी ओतलं. जितकं पाहिजे तितकं ओतायचं, कारण की जितकं पाणी ओतलं ना तितकं ताक छानच होते पिण्यासाठी.
तर हे दही मी बाजूला काढलेलं आहे विरजणसाठी. आणि छान बघा इथं ह्याला आहे ना लोणी पण आलेलं आहे, पण मी ते काढणार नाही. आता आम्ही जेवताना हे ताक पिणार आहे. पूर्वाला थोडं त्यातलं दही देईन खायला आणि मी तुमचे दादा चैतन्य ताक पिणार आहे आणि एवढाच दुपारचं जेवण असणार आहे. कलिंगड आणि हे छोटंसं टरबूज आणलेलं आहे. तर आता हे कट करून ठेवते जेणेकरून यांना मुलांना पण खायला होते. तर ह्या चाकूचा आपण वापर करणार आहे. असं कापू का? तर कसलं भारी कापते बघा, मस्तच मस्त आहे चाकू, एक नंबर. फोडी करून ठेवलं तर मुलांना पण खायला सोपं पडते. जरा फ्रीजला ठेवले की अजून थंड होते. आणल्यानंतर हे आम्ही थंड पाण्यात ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर आता ह्याचे पीस करायचे चालू आहेत. कलिंगड खाताना ह्याला नमक लावून खायचं म्हणजे पोट खराब होत नाही. तर बघा अशा फोडी करून ठेवते म्हणजे मुलं असंच उचलून खातील. काजून बारीक करायचे तरी एवढे बास म्हणते. असेच करूया. आता सगळे कट 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 करून घेते पटापटा पटापटा. तर कलिंगड बघा कापलं. मग मुलं म्हणली की अशा पद्धतीनं करून ठेव. मग हे मी अशा पद्धतीनं करून ठेवलेलं आहे. आता इकडं टरबूज बसूया. तर मोठं जर कापायचं असलं तर ह्या चाकूनं कापायचं. त्यातलं बी काढून घ्यायचं. हे पण आता तसंच कापून ठेवते. तर असं कापण्यासाठी हा बारका चाकू घेतलाय. तर हे कलिंगड आणि इकडं टरबूज आणि थोडंसं कलिंगड आहे. आता हे झाकते आणि फ्रीजमध्ये थोडं थंड होण्यासाठी ठेवते म्हणजे मुलांना खातील. सकाळी दुपारी संध्याकाळी आणि चहाची एवढी सगळी भांडी घासून ठेवलेली आहेत. इथं पाणी गरम करून घेतलेलं आहे. इथं आहे ना तुरीची आणि मुगाची डाळ अशी छान शिजवून घेतलेली आहे वरणासाठी. आता ह्याला मी जरा वेगळ्या पद्धतीनं फोडणी टाकणार आहे. तर जास्त पातळ नाही करणार बरं का. आता त्याच्यामध्ये पाणी ओतून घेते. गरम आहे पाणी, उकळलेलं आहे. तिकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. कारण की आम्ही भजी केलं होतं ना त्या दिवशी आमचे साहेब नव्हते. मग आज पापड तळायचं आणि वरण. तर इतकंसं पाणी इथं बास आहे. हे पाणी बाजूला ठेवते. मला जी झालेली जखम आहे ना ती थोडीशी आता बरी होत आलेली आहे. तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. आता ह्याच्यामध्ये आपण मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडली की मग जिरे टाकायचे. आता गॅस बंद करायचा. कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट घालायची. हळद घालायची. हिंग घालायचं. छान असं जळायला नको म्हणून मी गॅस बंद केलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं हे. आता पुन्हा थोडासा गॅस चालू करून घेते.
आता ही कुकर ह्याच्यावर ठेवायचं. टाकायचं. फोडणीच्या भांड्यामध्ये मी थोडंसं त्यातलंच वरण घेऊन बघा पुन्हा असं ते भांडं धुवून त्याच्यामध्ये ओतलेलं आहे. तर बघा किती छान फोडणी बसलेली आहे. तर कुकरमध्ये टाकलं कारण की आहे ना, जरी राहिली तर कुकर असाच बंद करून ठेवता येते. अर्धा चमचा नमक छान असं मिक्स करते आणि इकडच्या गॅसवरती ठेवते. तिकडं तेल पण तापले. आता ते तेल आपण इकडच्या साईडला ठेवूया. एकच उकळी काढायची आपण, जास्त नाही काढायची वरणाला. कढीपत्ता नव्हता आज, त्यामुळे मग कढीपत्ता काही टाकलेला नाहीये. जसं असेल तसं. पुन्हा एकदा दाखवते. हे मी गेल्या वर्षी केलेले उडदाचे पापड आणि हे तांदळाचे खिचे पापड आणि हे गव्हाचे कुरड्या केल्या, पण मी तुमच्याबरोबर शेअर केलं नाहीत कारण की मी पण पहिल्यांदाच केल्या होत्या, पण खूप छान झालेल्या आहेत. तर बघा कुरड्या खूपच छान झालेल्या आहेत. आपल्या साध्याच गव्हाच्या केल्या होत्या, जे आपण आहे ना चपाती करायला गहू आणतोय ना त्याच्याच केल्या होत्या. असं काय वेगळं शेत गहू वगैरे आणून केलेल्या नव्हत्या. थोडा गॅस बारीक करूया. आता ह्या वर्षी पण असं काही डोक्यात नाही आहे की काय करायचं, कारण की ऊन खूप आहे आणि सारखं तब्येत बिघडायला लागलेली आहे. तर आज साधं सुधं संध्याकाळचं जेवण असणार आहे आणि मला पण काही तिखट खाता येतच नाही आहे, त्यामुळं मग आज वरणाचा बेत केलेला आहे. आमच्या घरात जास्त सपक कोण खात नाही, पण आता चला माझ्यामुळे त्यांना खावंच लागणार आहे. तर बघा तांदळाचे पण पापड किती छान पांढरे शुभ्र झालेले आहेत. माझे व्हिडिओ आहेत तांदळाचे पापड, काय काय मी आयटम केलेले आहेत उन्हाळ्याचे ते सगळे टाकलेले आहेत. तुम्ही आपल्या थोडं सर्च करून बघा, यूट्यूबवरती व्हिडिओ दिसतील. तसं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण टाकेन. प्लेलिस्टला तर सगळेच आहेत. प्लेलिस्टला उन्हाळ्याचे ते असे वेगवेगळे पदार्थ आहेत. आता तेल खूप गरम झालेलं आहे. तर उडदाचे पापड पण खूप छान झालेले आहेत. आता चला सगळं पापड ते तळते आणि मग भाजी दाखवते. तर बघा वरणाला पण छान अशी उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करूया. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे. मोहरी तडतडली, आता जिरे टाकूया. कट करून घेतलेला कांदा, 2 कांदे कट करून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मिरच्या कट करून टाकते. थोड्या मोठ्या कट करते म्हणजे मुलांना काढता येते. छान आता कांदा भाजून घेऊया. आज आहे ना कोबीची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहे. चहा वगैरे केला ना मी, त्याच वेळी मुगाची आणि हरभऱ्याची डाळ मी इथं भिजत टाकलेली होती. आता ती छान भिजलेली आहे. तर बघा कांदा आता भाजत आलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण नमक टाकूया. तुम्ही तुमच्या चवीनुसार नमक टाकू शकताय. मी आणखी थोडंसं टाकते. त्यानंतर 1 चमचा भरून हळद, छान असं मिक्स करायचं. कट करून घेतलेला कोबी. तर खूप दिवसानंतर मी डाळ घालून कोबीची भाजी करत आहे. हे एकदा छान असं मिक्स करून घेऊया.
तर एक मोठा गड्डा इतका ही कोबी आहे. आता ही भिजवून घेतलेली डाळ टाकायची. छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ना डाळ पण शिजली जाते छान अशी. तर अशा पद्धतीनं पण बघा करून कोबी खूप छान लागते. आणि कोण ताई करत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण इथं डाळ घातलेली आहे ना, तसं इथं पाणी घालायचं म्हणजे डाळ शिजते. ह्याच्यामध्ये कढीपत्ता असताना तर आणखीन छान दिसलं असतं, पण असू दे, आता ज्यात आहे त्यात करायचं. आता आपण ह्याला झाकून ठेवूया आणि अधनं-मधनं 2 वेळा पलटी मारायची. एक 10 मिनिटात आपली भाजी शिजून होते. तर चपाती केलेल्या आहेत. वरण किती छान झालेलं आहे, वास पण खूप मस्त येत आहे. इकडं पापड तळलेला आहे आणि इकडं कोबीची भाजी मस्त अशी डाळ घालून, त्याचबरोबर इथं भात केलेला आहे. आणि असा आहे संध्याकाळचा स्वयंपाक. तर तुम्हाला सगळ्यांना आवडला का? तर या जेवायला. आणि कालचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर त्या पण व्हिडिओला लाईक करा. त्यात मी संक्रांतीला आम्ही फोटो काढलेल्याचा अल्बम दाखवलेला आहे.